Good morning, sir. Good morning, all of you. Good morning, sir. Good morning, sir. अ, मेरी आवाज क्लियर आ रही है? Yes, sir. ओके. तो काल आपलं लेसन नंबर 1 मिनिट. काल आपला लेसन नंबर 5 सुरू झाला होता, 1.5, आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक होमवर्क दिलं होतं. काहींनी खूप छान होमवर्क सॉल्व करून पाठवलेलं आहे, तर काहींनी अजूनपर्यंत होमवर्क पाठवलेलं नाही आहे. यू आर कंपल्सरी टू सेंड दी होमवर्क. तुम्हाला होमवर्क पाठवणे कंपल्सरी आहे. मी आत्ताही सांगत आहे, जर तुम्ही होमवर्क पाठवलं नसेल तर सध्याही पाठवून द्या, कारण की मी सगळ्यांचे होमवर्क चेक केलेले आहेत. काही जणांचे केलेले आहेत, काही जणांचं अजून चेक करायचं बाकी आहे. तर ते होमवर्क तुम्हाला पाठवणे कंपल्सरी आहे. सो सेंड दी होमवर्क ॲज अर्ली ॲज पॉसिबल. लवकरात लवकर होमवर्क पाठवा, कारण की मग त्याचा मी रेकॉर्ड मेंटेन करणार आहे. ठीक आहे. तर आता आपलं लेसन सुरू होता. लेसनचं नाव होतं द नेकलेस, आणि त्यापैकी आपण 2 पॅराग्राफ पाहिले होते. पॅराग्राफमध्ये आपण पाहिलं होतं की एक मुलगी असते, तिचं नाव आणि तिला खूप अट्रॅक्टिव्ह सर, असते. आपका आवाज थोड़ा क्लियर नहीं आ रहा। आवाज अटकत आहे. 2 मिनिटं थांब, मी करतो त्याच्यासाठी काही. आता येतोय आवाज? Yes, sir. हो सर. ओके. तर आता आपण लेसन सुरू करू. लेसन मध्ये आपण पाहिलं होतं की एक ती स्टोरी आहे, त्याच्यात एक मुलगी असते, तिचं नाव मॅथिल्ड असते, आणि ती खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असते. त्यानंतर आपण पाहिलं होतं की तिचा जन्म हा एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये झालेला असते, पण त्या मुलीची इच्छा एक अमीर घराण्यात जन्म घेण्याची असते, किंवा तिला खूप जास्त अमीर, तिला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे असं तिला वाटत असते. त्याच्यानंतर ती जास्त पैसेवाली श्रीमंत नसल्यामुळे तिला एका खालच्या पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीशी, एज्युकेशन ऑफ मिनिस्ट्रीमध्ये खालच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीशी तिला लग्न करावं लागतं. त्यानंतर आता तिच्याबद्दल सांगितलं गेलं. आता तिचं अपीअरन्स, काही जणांचा प्रश्न होता, सर अपीअरन्स म्हणजे काय? अपीअरन्स बद्दल सांगितलं गेलेलं आहे इथे पहा. शी ड्रेस प्लेनली, म्हणजे तिचं जे वेशभूषा होती ती प्लेन होती. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. का बरं ती अशी साधी वेशभूषा घालायची, का बरं साधी राहायची? कारण की तिला तिच्यापेक्षा चांगले कपडे ती अफोर्ड करू शकत नव्हती. तिला तेवढे पैसे नव्हते की ती चांगले कपडे विकत घेऊ शकत असणार. त्याच्यानंतर शी सफर्ड एंडलेसली, फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. ती खूप जास्त सफर करायची, तिला खूप जास्त त्रास व्हायचा, कारण की तिला नेहमी असं वाटत राहायचं की तिचा हक्क आहे सगळ्याच ऐशो आरामाच्या गोष्टींवर. म्हणजे आयुष्याच्या जितक्या पण ऐशो आरामाच्या गोष्टी असतील त्या सगळ्यांवर तिचा हक्क आहे, कारण की ती सुंदर आहे.
आणि त्या सगळ्या गोष्टी तिला भेटत नव्हत्या. त्यामुळे ती नेहमीच सफर करत राहायची, म्हणजे ती नेहमीच त्रासात राहायची, तिला नेहमी खूप त्रास होत राहायचा. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या घराबद्दल माहिती दिली. आता आपण स्वतःबद्दल जेव्हा मी तुम्हाला म्हटलं रिअल मी बद्दल माहिती देणे, तर अशाच प्रकारे माहिती द्यायची असते. तर त्यांनी पहिल्यांदा तिच्याबद्दल माहिती दिली, मग आता तिच्या राहणीमान अपीयरन्स बद्दल माहिती दिली, आता तिच्या घराबद्दल माहिती दिली की तिचं घर जे होतं हे शॅबी होतं आणि तिच्या घरामध्ये जे त्याचे म्हणजे शॅबी आणि फर्निचर पण बरोबर नव्हतं, फर्निश नव्हतं, त्याच्यात चांगल्या प्रकारे पीओपी वगैरे केलेला नव्हता आणि त्यामुळे ती नेहमीच दुःखी राहायची. तिचा नेहमी इच्छा होती, तिच्या नेहमी स्वप्न होतं की तिचं जे घर असेल ते एक पॅलेशियल मॅन्शन असेल. पॅलेशियल मॅन्शन म्हणजे एक मोठं राजवाडा असेल, राजवाड्यासारखं त्याचं घर असेल असं तिला वाटत राहायचं. पण तसं तिला काहीच भेटत नव्हतं. तिची जी इच्छा होती पॅलेशियल मॅन्शन, त्याच्यात तिला मोठे मोठे रूम पाहिजे होते. त्यात तिला गेस्ट रूम पाहिजे होते, ज्यात ती तिच्या मैत्रिणींना बोलवणार आणि त्यांना त्या रूम मध्ये मस्त सुगंध म्हणजे स्प्रे करून, परफ्यूम स्प्रे करून त्या रूम मध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा करणार. अशा तिच्या इच्छा होत्या आणि त्या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे ती खूप जास्त त्रासात होती. तिला खूप जास्त त्रास होत होता, कारण की त्या तिच्या इच्छा, तिच्या डिझायर पूर्ण होत नव्हत्या आणि तिच्या डिझायर पूर्ण करण्यासाठी ती नेहमी प्रयत्न करत राहत होती. तर त्याच्यानंतर इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आता इथून आपण पुढे पाहणार आहे. कोण रीड करणार? मी वाचू? वाच. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. She wanted so much to charm, to be envied, to be sought after. पहा, एक एक ओळच वाचायची, म्हणजे फुल स्टॉप पर्यंतच वाचत जायचं. शी हॅड नो रिच ड्रेसेस. तिच्याकडे हे कोणतेच रिच ड्रेसेस नव्हते. रिच म्हणजे काय, तर एकदम श्रीमंत ड्रेसेस नाही, तर खूप जास्त अट्रॅक्टिव्ह, खूप जास्त महागडे, रिचचा अर्थ आहे इथे महागडे कपडे तिच्याकडे नव्हते. नो ज्वेल्स. ज्वेल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्वेल्सचा अर्थ काय? ज्वेलरी. ज्वेलरी, अलंग. ज्वेल्स म्हणजे काय? Jewelry. आभूषण. आभूषण. करेक्ट. आपण मराठीत त्याला आभूषण म्हणतो. तर आभूषण नव्हते तिच्याकडे, महाग ड्रेसेस नव्हते, ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि याच गोष्टी तिला खूप जास्त आवडत होत्या. तिला बाकी गोष्टी आवडत नव्हत्या, तिला फक्त याच गोष्टी आवडत होत्या आणि ह्याच गोष्टी तिच्याकडे नव्हत्या. शी वॉन्टेड सो मच टू चार्म. तिला नेहमी स्वतःला सुंदर दाखवायचं होतं, तिला नेहमी स्वतःला अट्रॅक्टिव्ह दाखवायचं होतं, तिला लोकांचं आकर्षण ओढायचं होतं. शी वॉन्टेड सो मच टू चार्म. चार्म म्हणजे आकर्षण ओढणे. तिला दुसऱ्यांचं आकर्षण ओढायचं होतं. दुसऱ्यांचं जे तिच्याकडे पाहण्याची नजर होती ती तिला ओढायची होती, पण तिला ते सगळं भेटत नव्हतं. टू बी इन्व्हाइड, टू बी सॉट आफ्टर. ती सॉट आफ्टर म्हणजे तिच्या मागे असणे, च्या मागे असणे. तर ती नेहमी चार्मच्याच मागे राहायची. ती नेहमी लोकांच्या नजरेत राहायच्या मागे राहायची, जेणेकरून तिचे सगळेजण प्रशंसा करतील असं तिला नेहमी वाटत राहायचं. तिला फक्त प्रशंसाची गरज होती आणि तिला ते भेटत नव्हतं. इन्व्हाइड म्हणजे खूप जास्त इच्छा असणे. She had a rich friend, a former schoolmate, and at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair, and misery. मिझरी. करेक्ट. तिची एक श्रीमंत मैत्रीण होती, स्कूलमेट, शाळेची मैत्रीण. जशी तुमची आता शाळेच्या मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तसेच शाळेमधली तिची एक मैत्रीण होती. ती रिच होती, ती श्रीमंत होती आणि श्रीमंत मैत्रिणीकडे तिने जाणं बंद केलं होतं. स्कूलमेट ऍट द कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंट म्हणजे जेव्हा ती कॉन्व्हेंट मध्ये होती, म्हणजे जेव्हा ती शाळेत होती, त्यावेळेवर तिचे एक मैत्रीण होती जी श्रीमंत होती, पण आता ती तिच्याकडे जाणं अवॉइड करत होती. अवॉइड करणे म्हणजे तिच्याकडे जाणं टाळत होती. बिकॉज आफ्टरवर्ड्स. आफ्टरवर्ड म्हणजे त्यानंतर. आफ्टरवर्ड्स इज अ प्रेपोजिशन. कारण की त्यानंतर शी वुड वीप विथ रिग्रेट. वीप म्हणजे रडणे.
शी वुड वीप विथ रिग्रेट. रिग्रेट म्हणजे पस्तावा. ती पस्ताव्यानी नंतर रडायची, कारण की तिला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी तिला तिच्याकडे दिसायच्या आणि स्वतःकडे दिसत नव्हत्या. त्यामुळे तिला पस्तावा व्हायचा. ती रिग्रेट, तिथे मी कशासाठी गेली असा पस्तावा तिला व्हायचा. डिस्पेअर. डिस्पेअर म्हणजे निराशा. मिझरी, दुःख. तर ती दुःखाने, निराशाने ती पुढे जाऊन रडायची, कारण की ती तिच्या मैत्रिणीकडे जायची आणि ज्या गोष्टी तिला हव्या होत्या तिच्याकडे, त्या गोष्टी तिला तिथे भेटत नव्हत्या. पुढे वाच. One evening, her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, here's something for you. हा, एका संध्याकाळी तिचा हसबंड, तुम्हाला माहिती आहे की तिचा हसबंड होता. तिचा हसबंड जो होता तो एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये एक कारकुनाचं काम करत होता. म्हणजे तो एक लहान पदावर काम करत होता. मायनर ऑफिशियल होता तो. ऑफिसमध्ये एक लहान छोट्या पदावर तो काम करत होता. एके दिवशी तो खूप जास्त आनंदाने आला. इथे एअर ऑफ ट्रायम्फ म्हणजे खूप जास्त आनंद, हा पण एक फ्रेज आहे. एअर ऑफ ट्रायम्फचा अर्थ एकदम खूप जास्त आनंदाने, काहीतरी जिंकल्याच्या आनंदाने. तर ट्रायम्फ म्हणजे जिंकणे, विक्ट्री. ट्रायम्फचा अर्थ असतो विक्ट्री, पण इथे त्याचा अर्थ आहे, एअर ऑफ ट्रायम्फचा अर्थ अतिशय आनंदाने. एअर ऑफ ट्रायम्फचा अर्थ इथे आहे अतिशय आनंदाने. तर तो अतिशय आनंदाने तिथे आला आणि त्याच्या हातात काय होतं? होल्डिंग म्हणजे पकडणे. तो हातात एक एनवलप पकडून होता. सर व्हॉट इज दिस एनवलप? एनवलप म्हणजे असं पाकिट ज्याच्या आतमध्ये काहीतरी पत्र टाकलेलं असते, त्याला एनवलप म्हणतात. तर ते एनवलप तो पकडून आलेला होता इन हिज हँड. लुक, तो म्हणतो पहा. ही सेड, हिअर इज समथिंग फॉर यू. पहा, तुझ्यासाठी काहीतरी मी आणलेलं आहे, पहा, असं तो दाखवत होता आणि तो खूप जास्त आनंदी होता. पुढे वाच. She tore open the paper and drew out a card on which was printed the words. तिने, आता तुमच्या हातात ऑब्व्हियसली जर एखादं पत्र दिलं, तुम्ही काय करता? तुम्ही ते एनवलप दिलं, त्या एनवलपला वरतून फाडता आणि त्याच्यातून तो पत्र बाहेर काढता आणि वाचणं सुरू करता. तसंच इनी सुद्धा केलं. इनी एनवलप घेतला, वरचं तिने फाडलं आणि त्याच्यातलं जो पत्र होतं ते पत्र तिने बाहेर काढलं आणि तिला वाचायला सुरुवात केली. त्याच्यावर हे लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं? वाच बरं. The Minister of Education and MME, वाच, पूर्ण वाच. George Ramponu request the pleasure of M and MME Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड, इथे जे MME आहे त्याला मॉइंचर असं वाचलं जाते, मॅडम असं वाचलं जाते. इथे तुम्ही लेफ्ट हँड साईडला पहा, त्याचे मिनिंग दिलेले आहे. M म्हणजे मॉइंशियर आणि MME म्हणजे मॅडम. हे जे आहेत, हे जसं आपण श्रीवाल लिहितो, एखादा व्यक्ती असेल त्याच्यासमोर श्री लिहितो, जर एखादी बाई असेल तिच्यासमोर आपण श्रीमती लिहितो, तसंच फ्रेंच मध्ये तिथे मॉइंचर आणि मॅडम असं लिहिल्या जाते. जसं इंग्लिशमध्ये आपण मिस्टर अँड मिसेस लिहित असतो, तसंच त्या फ्रेंच मध्ये तिथे मॉइंचर आणि मॅडम असं लिहिल्या जाते. तर माणूस असेल तर त्याला मॉइंचर लिहिला जातो आणि बाई असेल तिला मॅडम लिहिल्या जाते. तर इथे त्याच्यात लिहिलेलं आहे, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मॅडम जॉर्ज रॅम्पॉन्यू request the pleasure of Monsieur and Madame Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. त्याच्यात काय लिहिलं होतं? तर त्याच्यात म्हटलं होतं की मिनिस्टर ऑफ एज्युकेशनचे जे मिनिस्टर आहेत आणि ज्या मॅडम जॉर्ज आहेत, तिचे जॉर्ज रॅम्पोन्यू, तर हे जे जॉर्ज रॅम्पोन्यू मॅडम आहेत, ऑब्व्हियसली खूप मोठ्या पदावर अधिकारी असतील म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे. तर एज्युकेशन मिनिस्टर जे आहेत आणि
जॉर्ज रॅम्फनो जे आहेत त्या तुम्हाला रिक्वेस्ट करत आहेत, म्हणजे ते तुम्हाला त्यांच्या पार्टीमध्ये येण्यासाठी आमंत्रित करत. इथे रिक्वेस्ट अर्थ विनंती नाही आहे, तिथे आमंत्रण देणे आहे. तिथे रिक्वेस्ट म्हणजे आमंत्रित करणे. या जागेवर आपण आमंत्रित करणे असं म्हणू. रिक्वेस्ट अर्थ विनंती होत असतो, पण इथे त्याचं आमंत्रण देणे असं झालेलं आहे. तर जॉर्ज रॅम्फेन्यू तुम्हाला आमंत्रित करत आहेत. कुठे आमंत्रित, कोणाकोणाला आमंत्रित करत आहेत? मॉइंचर आणि मॅडम, मॉइंचर आणि मॅडम लॉयसेलला. आता मॉइंचर आणि मॅडम लॉयसेल, मला सांगा पत्र कोणाला आलेलं आहे? हे मॉइंचरला. Matthew. मॅथिल्डा. तर मॅथिल्डा आलेला आहे. तर त्यामुळे इथे जे लॉयसेल आहे हे मॅथिल्डचं सरनेम आहे. त्यामुळे त्यांनी मॉइंचर अँड मॅडम म्हटलेलं आहे. जसं मिस्टर अँड मिसेस म्हणतात ना, की जर एखादं कोणी असेल गायकवाड तर मिस्टर अँड मिसेस गायकवाड, म्हणजे मिस्टर गायकवाड मिसेस गायकवाड. तसं इथे मॉइंचर अँड मॅडम लॉयसेल, म्हणजे मॉइंचर म्हणजे तिचा नवरा आणि मॅडम म्हणजे मॅथिल्ड, त्या दोघांचं सरनेम आहे लॉयसेल. तर त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो, मॉइंचर आणि मॅडम लॉयसेलला. कुठे आमंत्रित करत आहे? ऍट द मिनिस्ट्री, म्हणजे जे मिनिस्ट्री आहे, म्हणजे आमची जी हॉल आहे मिनिस्टरचा, तिथे आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहे. ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे, मंडेच्या इव्हिनिंग मध्ये, जानेवारी 18 तारीख आहे आणि मंडेच्या इव्हिनिंगला आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहे. म्हणजे कोणती तरी पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये ते आनंदाने त्यांना आमंत्रित करत आहे असं त्या आमंत्रण पत्रात लिहिलं होतं. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की तो जो एनवलप होता, तो एनवलप काही दुसरं काही नसून एक आमंत्रण पत्र होता. इथपर्यंत समजलं? हो. Instead Yes, of sir. being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want to do with that?" पहा, इन्स्टेड ऑफ म्हणजे, एक मिनिट, इन्स्टेड ऑफ बिंग डिलाइटेड म्हणजे आनंदी होण्या व्यतिरिक्त, आनंदी होण्याशिवाय, ती आनंदी न होता, त्याऐवजी, आनंदी होण्याऐवजी, इथे इन्स्टेड ऑफचा अर्थ असतो त्याऐवजी. तर आनंदी होण्याऐवजी, ॲज हर हजबंड हॅड होप, जसं तिच्या हजबंडनी आशा केली होती की तिची जी वाईफ आहे ती हा एनवलप पाहून, हा आमंत्रण पत्र पाहून खूप जास्त आनंदी होईल, याऐवजी, याच्या विरुद्ध काय झालं? शी थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली, तिने रागाने तो जो टेबल होता आणि रागाने आणि निराशेने तो जो टेबल होता, तो जो इन्व्हिटेशन होता तो टेबलवर फेकून दिला. अँड मटर्ड, आणि ती पुटपुटली. मटर्ड म्हणजे पुटपुटणे, ती पुटपुटली. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट? तुमची काय इच्छा आहे, मी काय करायला पाहिजे या लेटर सोबत? अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो? आणि तुम्हाला काय वाटते जर मी तुमच्यासोबत आली तिथे, तर तुम्ही तिथे येताना काय घातलं पाहिजे? माझ्याजवळ तर सगळे साधे कपडे आहेत, कोणतेच रिच ड्रेसेस, महागडे कपडे माझ्याकडे नाहीये. तर तुम्हाला काय वाटते मी तिथे आल्यानंतर काय घालायला पाहिजे? असं ती पुटपुटत होती. ती तिला त्याच्या हजबंडला सांगत होती. म्हणजे तिचा हजबंड विचार करून आला होता की ही जी आहे ती आनंदी होणार माझं हे इन्व्हिटेशन पाहून, पण त्याऐवजी ती तिथे दुःखी झाली, तिथे ती रागवली आणि त्यामुळे ती सांगायला लागली की माझ्याकडे घालायला काहीच चांगले ड्रेसेस नाही आहेत, तर मी तिथे कशी येऊ? वाच पुढे. हो. He hadn't thought of that. He stammered, "Why? The dresses you go to the theater in, it seems very nice to me." आता पहा, ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, त्यांनी याबद्दल विचारच केलेला नव्हता. म्हणजे त्यांनी कधी असं विचारच नव्हतं केलं की असं पण माझी जी बायको आहे ती अशा प्रकारे बोलेल. ही स्टॅमर्ड, तो अडखळत अडखळत बोलला. व्हाय, व्हाय, का बरं?
the dress you go to theater go to the theater in, it seems very nice to me. तू जो थिएटर मध्ये ड्रेस माझ्यासोबत घालून येते तो खूप सुंदर दिसतो. थिएटर मध्ये म्हणजे जेव्हा पण हे मूवी किंवा थिएटर मध्ये एखादा प्ले पाहायला जात असतील, प्ले म्हणजे नाटक पाहायला जात असतील, त्यावेळेस जो तू ड्रेस घालून येते माझ्यासोबत, तो ड्रेस खूप सुंदर आहे, तो घालून तू येऊ शकते. पुढे वाच. Oh. He stopped, stunned, distressed, to see his wife crying. He stuttered, "What's the matter? Let's see. Mathilde, how much would a suitable dress cost?" तो थांबला. स्टन म्हणजे शॉक झाला, म्हणजे त्याला एकदम धक्का बसला. डिस्ट्रेस्ड, दुःखी. टू सी हिज वाईफ क्राईंग, त्याला एकदम धक्का बसला, दुःखी झाला तो खूप जास्त. त्यांनी पाहिलं त्याची जी वाईफ होती ती रडायला लागली होती. ही शटर्ड, तो त्याच्यावर बोलला. त्याच्यावर त्यांनी ठामपणे बोलला, व्हॉट इज द मॅटर, काय झालेलं आहे. लेट्स सी मॅथिल, चला आपण एक काम करू, एक पाहू आपण. हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट, एक चांगला ड्रेस किती रुपयाचा येतो हे आपण आता पाहून घेऊ. तर तू सांग मला की एक चांगला ड्रेस जर तुला विकत घ्यायचा असेल तर तो किती रुपयाला येईल. She thought for a moment, computing the cost and also wondering that amount she could ask for without an immediate refusal. गुड, थांबतेस. पहा इथे काय झालं, जसं तुमची इच्छा पूर्ण होत असेल, काल मी तुम्हाला विचारलं होतं तुमचे काही डिझायर्स आहेत का, काही इच्छा आहेत का, आणि त्या इच्छा जर तुमच्या एकदमच पूर्ण झाल्या तर कसा तुम्हाला, काही इच्छा जर तुमच्या असतील त्या जर एकदमच पूर्ण झाला तर तुम्हाला कसा आनंद होतो, तसा आनंद तिला एकदम झाला होता. आणि तिला आता माहिती होतं की आता आपल्याला एक छान ड्रेस भेटणार आहे. तर तिने लगेच कॅल्क्युलेशन सुरू करून टाकले. कम्प्युटिंग म्हणजे कॅल्क्युलेटिंग, म्हणजे तिने आता आपलं जे पैसे होते की आपल्याला किती पैसे लागतील त्याची कॅल्क्युलेशन तिने सुरू करून टाकले. पण असं कॅल्क्युलेशन की अशी अमाऊंट सांगायची आहे जेणेकरून ती लगेच रिफ्यूज झाली नाही पाहिजे, लगेच नाकारल्या गेली नाही पाहिजे. म्हणजे आपल्याकडे तेवढे पैसे असलेही पाहिजे की तेवढा महागडा आपण ड्रेस विकत घेऊ शकू. तर अशा प्रकारचं तिने कॅल्क्युलेशन सुरू करून टाकलं. इमिडिएट रिफ्युजलचा अर्थ तत्पर नकार, त्यावेळेवरच त्याला नकार भेटायला नको अशा रेटवाला ड्रेस ती कॅल्क्युलेट करायला लागली. At last, she answered hesitantly, "I don't know exactly, but I think I could do it with 400 francs." ती म्हणते, ती हेजिटेटली म्हणजे थोडस संकोच करत, थोडस संकोच करत ती म्हणते, मला पूर्णपणे माहिती नाहीये, पण मला असं वाटते की 400 फ्रँक मध्ये तो ड्रेस येऊन जाणार. आता हा फ्रँक काय आहे, तर जसं आपल्या इथे इंडियामध्ये रुपये चालते, ते इंडियाची जी करन्सी आहे ती रुपीज आहे, तसंच फ्रान्सची करन्सी फ्रँक आहे. तर त्यावेळेवर जी फ्रान्सची करन्सी होती ती फ्रँक होती, आणि फ्रँक जेव्हा त्याचा रेट होता तो रेट खूप जास्त, 400 फ्रँक म्हणजे खूप जास्त होत होते. तर ते 400 फ्रँक स्वतः ती म्हणते की आपल्याला 400 फ्रँक लागतील, आणि तिने तो एक प्रस्ताव खूप हेजिटेंटली त्याच्यासमोर ठेवला. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nanterre with a few friends. तो एकदम स्तब्ध झाला. ही टर्न पेल, पेल म्हणजे स्तब्ध होणे, भाव शून्य होणे, पेलचा अर्थ भाव शून्य होणे. तो एकदम भाव शून्य झाला, त्याच्या चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता, त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच इमोशन नव्हते. बिकॉज, कारण काय होतं, ही हॅड बीन सेव्हिंग द एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन. तो एक गन विकत घेण्यासाठी, एक बंदूक विकत घेण्यासाठी तो तेवढीच अमाऊंट, 400 फ्रँकची अमाऊंटच
सेव्ह करत होता, म्हणजे तो वाचवत होता. कारण की त्याला त्याच्या मित्रांसोबत त्याच्या जे शहर होतं, शहराजवळ एक नॅन्त्रे करून गाव होतं, म्हणजे नॅन्त्रे करून एक एरिया होता. तिथे जायचं होतं. कशासाठी? तर समरमध्ये हंटिंग करण्यासाठी. त्यांचे उन्हाळा येणार होता आणि त्या उन्हाळ्यामध्ये त्याला हंटिंग करायची होती, शिकार करायला त्याला जायचं होतं आणि त्यामुळे तो तेवढीच अमाउंट 400 फ्रँकची अमाउंट तो वाचवत होता, सेव्ह करत होता. त्यामुळे तो एकदम भावशून्य आणि स्तब्ध झाला होता. However, he said, "Very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress." आणि तरी सुद्धा त्यांनी स्वतः विचार केला की मी माझ्या मित्रांसोबत आता गन विकत घेऊन नाही जात, तर त्याऐवजी मी हिला आता पैसे देऊन देतो 400 फ्रँक आणि तिला जे चांगला ड्रेस घ्यायचा आहे तो आपण घेऊन घेऊ. तर तो तिला म्हणतो की ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, फक्त प्रयत्न करशील की तू एक खूपच सुंदर असा ड्रेस विकत घे, म्हणजे काहीही रस्त्यातून उचलून आणू नको, तर चांगला सुंदर असा एक ड्रेस विकत घेणार, याचा एक तू प्रयत्न कर. But the day of the party drew near, and Madame Loisel seemed sad, restless, anxious, though her dress was ready. द डे ऑफ पार्टी ड्रू नियर, म्हणजे ज्या दिवशी पार्टी होती तो दिवस आता जवळ जवळ येत होता. ड्रू नियर म्हणजे जवळ येणे. तर तो दिवस आता जवळ येत होता. मॅडम लॉयसेल सेम सॅड, मॅडम लॉयसेल ज्या होत्या त्या दुःखी दिसत होत्या, रेस्टलेस दिसत होत्या, म्हणजे अस्वस्थ दिसत होत्या, कारण की त्यांना काहीतरी गोष्ट चिंता देत होती. अँशियस म्हणजे चिंतित. दो हर ड्रेस वॉज रेडी, तिचा ड्रेस तयार होता, त्या तरी सुद्धा ती खूप जास्त अँशियस दिसत होती, ती खूप जास्त रेस्टलेस होती, अस्वस्थ होती आणि खूप जास्त ती दुःखी अशी दिसत होती. तिच्याकडे ड्रेस आलेला असून सुद्धा ती आता दुःखी होती. त्याचं कारण आता पुढे सांगतात. वाच बरं. She replied, "I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party." आता एके संध्याकाळी काय झालं, ऑन वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, तिचा हजबंड, आता ती ऑब्व्हियसली दुःखी होती, वरीड होती, अँशियस म्हणजे वरीड, तर ती जी वरीड होती त्याच्यामुळे तिच्या हजबंडने तिला विचारलं एके संध्याकाळी. हर हजबंड सेड हर, व्हॉट इज द मॅटर, आता काय झालेलं आहे? यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days, मागच्या 3 दिवसापासून तू विचित्र वागत आहे. स्ट्रेंज म्हणजे विचित्र, तू विचित्र वागत आहे, काय झालेलं आहे मला सांग. तर त्यावर ती उत्तर देते, ती रिप्लाय करते, आय एम अपसेट, मी दुःखी आहे. दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर, मी दुःखी आहे कारण की माझ्याकडे ना कोणतीच ज्वेलरी नाही, माझ्याकडे कोणतेच आभूषण नाही आहे, ना ना तर कोणता एक स्टोन आहे. स्टोन म्हणजे दगड नसते, तर मौल्यवान अशी जी वस्तू असते, मौल्यवान जो हे असते, जसं हिरा, हिरा एक स्टोन आहे. तर मौल्यवान जे दगड असतील, मौल्यवान जे खडे असतील त्यांना स्टोन म्हटल्या जाते. तर जे मौल्यवान खडे आहेत त्यापैकी कोणता स्टोन माझ्याकडे घालायसाठी नाही आहे, किंवा माझ्याकडे कोणती ज्वेलरी नाही आहे, त्याच्याशिवाय आय वुड रादर नॉट गो टू दी पार्टी, जाऊ द्या, त्याऐवजी मी कोणत्या पार्टीमध्ये जातच नाही, असं मला वाटतं. मी पार्टीमध्ये जायलाच नको असं मला वाटते. आता You, तिच्याकडे ड्रेस आले. ठीक आहे, वाच. you could wear flowers, he said. They are very fashionable at this time of year. आता तिचा हजबंड जो आहे तो तिला बरोबर सांगत आहे की तू या वेळेवर फ्लावर्स घालू शकते, म्हणजे हा जो आहे जानेवारी महिन्याचा, या टाइमला फ्लावर्स खूप जास्त फॅशनेबल आहेत, म्हणजे फॅशन मध्ये आहेत या टाइमला सगळं फ्लावर्स. तर तू फ्लावर्स घालू शकते, तुला ज्वेलरी घालायची काय गरज आहे, तू तशीच खूप सुंदर आहेस, तर तुला ज्वेलरी घालायची गरज नाहीये, तू फ्लावर्स घालू शकते. आणि ते या वेळेवर खूप जास्त फॅशनेबल आहेत. जे फॅशन आहे या फॅशन मध्ये आता चालण्यात सुद्धा फ्लावर्स आहेत, म्हणजे तू फ्लावर्स घालून पण खूप छान तिथे दिसू शकते. She was not convinced. तरी सुद्धा ती कन्व्हिन्स झाली नाही, तिला पटलं नाही, कारण की तिला
जे आनंद दिसत होता तो फक्त ज्वेलरी मध्ये आणि ड्रेसेस मध्ये दिसत होता. त्याला चांगल्या गोष्टींमध्ये आनंदी राहता येत नव्हतं. तिला चांगल्या याच्यात आनंदी राहता येत नव्हतं. तिला फक्त ज्वेलरीज आणि याच्यातच आनंद दिसत होता. त्यामुळे ती कन्व्हिन्स झाली नाही. The next day, she went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel, "Choose, my dear." तू मधातली ओळ खाल्ली. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. पुढच्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. कोणती मैत्रीण? ती जी खूप जास्त श्रीमंत होती त्या मैत्रिणीच्या घरी गेली, जिच्या घरी ती जात नव्हती, ती टाळत होती जाणं. तिच्या घरी ती दुसऱ्या दिवशी गेली आणि तिच्या घरी जाऊन तिने तिचं जे निराशेचं कारण आहे ते सगळं तिला सांगून दिलं. आणि जेव्हा तिने ते कारण सांगितलं की तिच्याकडे ज्वेलरी वगैरे नाही आहे, त्यावेळेवर मॅडम फॉरेस्टियर, म्हणजे तिच्या मैत्रिणीचं नाव आहे मॅडम फॉरेस्टियर, वेंट टू हर मिरर्ड वार्डरोब. वार्डरोब म्हणजे भिंतीमध्ये लावलेलं कपाट. त्याच्यात आपण कपडे वगैरे ठेवतो, ज्वेलरीज ठेवतो, त्याला आपण वार्डरोब म्हणतो. आणि मिरर्ड म्हणजे ज्याच्यावर आरसा लावलेला आहे असं कपाट. तर जे कपाट भिंतीमध्ये लावल्या गेलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल आजकाल भिंतीमध्ये कपाट लावले जातात, त्याच्यात आपण कपडे वगैरे ठेवतो. तर तसं ते भिंतीमध्ये लावल्या गेलेलं कपाट आहे आणि त्याच्या समोर मिरर लावलेला आहे, आरसा लावलेला आहे, म्हणून त्याला म्हटलं गेलं मिरर्ड वॉर्डरोब. म्हणजे त्या वॉर्डरोब समोर मिरर लावलेला, त्या वॉर्डरोब जवळ ती गेली, अशा कपाटाजवळ ती गेली. टूक आउट अ लार्ज बॉक्स. तिने एक खूप मोठा बॉक्स काढला. ब्रॉट इट बॅक. आणि तिच्याकडे घेऊन आली आणि उघडला, ओपन इट अँड सेड. आणि तिने म्हटलं टू मॅडम लॉयसेल, तिने मॅडम लॉयसेलला म्हटलं, चूज माय डिअर, घे तू याच्यातून. तुमचा आवाज कटत आहे. अजूनही कटत आहे? No, sir. कारण की आता नेटवर्क चांगलं आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. मी परत एक्सप्लेन करतो. सर तुमचा आवाज येते पण खूप कमी येते. आता येत हा आहे? डीबी येते सर खूप. आता येत आहे की अजूनही बारीक येत आहे? No, sir. तर जी मॅडम लॉयसेल होती, ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीकडे गेल्यानंतर तिची मैत्रिणीला ती सांगते की ती तिच्या निराशेचं कारण सांगते की ती का बरं निराश आहे. तर तिची मैत्रीण तिच्या वॉर्डरोब कडे जाते, मिरर वॉर्डरोब कडे जाते. मिरर वॉर्डरोबचा अर्थ मी सांगितला की असं कपाट. वॉर्डरोब म्हणजे कपाट, ते कुठे असते तर ते भिंतीत लावलेलं असते. आणि मिरर्ड वॉर्डरोब म्हणजे असं कपाट ज्याच्यावर आरसा लावलेला असतो. तर आरसा लावलेल्या कपाटाजवळ गेली आणि त्यातून एक मोठा बॉक्स तिने बाहेर काढला. त्या बॉक्स मध्ये बाहेर काढून ती तिच्या जवळ आली आणि तिच्या समोर उघडून तिने ठेवून दिला. आणि मॅडम लॉयसेलला म्हटलं, चूज माय डिअर, यातून तू चूज कर, सिलेक्ट कर, यातून तुला जो पाहिजे, तो आवडते तो वाला ज्वेलरी तू घेऊ शकते. First, Mathilde saw some bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. पहिल्यांदा मॅथिल्डनी काही ब्रासलेट्स पाहिले, म्हणजे हातात घालायचे जे असतात त्यांना ब्रासलेट्स म्हणतात. तिने काही ब्रासलेट्स पाहिले, ब्रेसलेट्स पाहिले. त्याच्यानंतर तिने पर्ल ज्वेलरी पाहिली, म्हणजे पर्लची, मोतींची बनलेली ज्वेलरी तिने पाहिली. आणि शी ट्राईड ऑन ज्वेलरी इन द मिरर, आणि तिने प्रत्येक ज्वेलरी मिरर मध्ये घालून पाहिली. She kept asking, "You have nothing else?" आणि ती विचारत राहिली, तुझ्याकडे आणखी काही याच्या व्यतिरिक्त आणखी काही आहे का, असं ती नेहमी विचारत राहिली. Why? Yes, but I don't know what you like. Suddenly, they discovered in a black satin box. आता पहा, तिने विचारलं, तुझ्याकडे दुसरं काही नाही आहे का? तर तिची मैत्रीण म्हणते, हो आहे ना, बरंच काही आहे, पण मला कळत नाही आहे की तुला काय हवं आहे, तू काय कशाची शोध करत आहे. सडनली आणि त्याच वेळेवर तिला एक गोष्ट दिसली. शी डिस्कवर्ड, त्याच्यात तिला सापडली. काय सापडली? इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स. सॅटिन बॉक्स म्हणजे मलमलचा जो कपडा असतो, आपण त्याला लाल रंगाचा तो कपडावाला बॉक्स असतो, ज्वेलरीचा बॉक्स पाहिलेला तुम्ही?
हो. Yes, sir. त्याला सॅटिन म्हणतात. तर जो सॅटिन बॉक्स असतो त्याच्यात एक सुपर्ब डायमंड नेकलेस होता. त्याच्यात तिला एक सुपर्ब खूप सुंदर असा डायमंडचा नेकलेस दिसला. अँड हर हार्ट बिगिन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि तिचं जे हृदय होतं ते तिची त्याला घालायच्या इच्छेने, म्हणजे त्याच्यावर तिचा कंट्रोल नव्हता, जसं ती त्याला थांबवू शकत नव्हती, असा डिझायर, अशा इच्छेनी ते जोरजोरात धडकायला लागलं होतं. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. तिचे हात थरथर कापत होते. जेव्हा तिने त्या नेकलेसला हातात घेतला तेव्हा तिचे हात थरथर कापत होते. शी फासन इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टॅसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. तिने त्या नेकलेसला स्वतःच्या गळ्यात बांधलं. फासन म्हणजे बांधणे, गळ्यात बांधलं. तिने स्वतःच्या गळ्यात तो नेकलेस बांधला. अँड स्टूड लॉस्ट, आणि ती हरवली. उभ्या उभ्याच ती हरवली म्हणजे काय, तर ती तिच्या जे श्रीमंती होती, तिचे जे सौंदर्य होतं, एक्स्टॅसी म्हणजे सौंदर्याची जी श्रीमंती होती त्यात ती पूर्णपणे हरवली होती. ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ, जसं ती स्वतःला पाहत होती, तिला तो नेकलेस खूप जास्त आवडला होता. तिने स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि स्वतःच्या सुंदरतेच्या श्रीमंतीमध्ये ती हरवली होती. म्हणजे ती स्वतःला पाहून खूप जास्त आनंदी झाली होती, स्वतःच्याच विचारांमध्ये गेलेली होती. Then एक मिनिट थांबून जा. आता आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. यापुढे जे आहे, तिला आता डायमंड नेकलेस भेटला, तिला आता कपडे सुद्धा भेटले. आता फक्त पार्टीमध्ये जायची वेळ आलेली आहे. तर आता ह्या डायमंड नेकलेस घातल्यानंतर जेव्हा ती पार्टीमध्ये जाते, तर तेव्हा ती काय होते त्याबद्दल आपण आता पुढे पाहणार आहे. तर पुढचा पार्ट जो आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण की आपल्या लेसनचं नाव द नेकलेस आहे आणि त्या नेकलेसची एंट्री आता आपल्या लेसन मध्ये झालेली आहे. म्हणजे आपल्या स्टोरीमध्ये सध्या नेकलेसची एंट्री झालेली आहे. तर ज्याच्यावर नाव दिलं गेलेलं आहे त्याची एंट्री झाल्यानंतर आता काही ना काही ट्विस्ट आणि टर्न्स या स्टोरीमध्ये येणार आहेत. तर पुढचा पार्ट खूप जास्त महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. सो जर तुम्ही वाचत असणार तर फारच छान, नाहीतर उद्याचं लेक्चर मिस नका करू. ओके, तर आज आपण इथेच थांबू, बाकीचं आपण उद्या पाहू. थँक्यू ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट डे. bye, sir. बाय बाय. बाय बाय बाय. बाय सर.